बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूयात एक मोठी बातमी। आदिवासींच्या समस्या मांडणारी निशा साबळे लोकशाहीवर। छात्रों की गूंज या कार्यक्रमात निशाने मांडल्या होत्या समस्या। निशा साबळे सोबत थेट बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी। पाहूयात। छात्रों की गूंज या कार्यक्रमामध्ये राहुल गांधी या तरुणीला भेटली ती निशा साबळे सध्या लोकशाहीवरती आहे। निशा, खरं तुझं स्वागत आहे। काल राहुलजींची तुझी भेट झाली, काय नेमकं बोलणं झालं दोघात? तर जे आम्ही गेले 10 दिवसापासून आमरण उपोषण करत आहोत, तर आम्ही फक्त मी आता सांगितलं की 12,500 पदे भरली जावीत, पेसा कायद्याची अंमलबजावणी व्हावी, गडचिरोलीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना मदत व्हावी आणि प्रमुख मुद्दा म्हणजे आमचा जो विद्यार्थ्यांचा विरोधी जो जाचक जी आर आमच्यावरती हे लादतायत तो तात्काळ रद्द करावा। हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही उपोषणाला बसलोय। हे करत असताना आम्ही शांत न बसता आमची सोशल मीडियावर देखील कॅम्पेनिंग चालू होती आणि याच सोशल मीडियाचे व्हिडिओ वगैरे होते, त्यांच्या थ्रू त्यांनी आमच्याशी कॉन्टॅक्ट साधून आम्हाला तिथं बोलण्याची संधी दिली। आम्हाला सगळ्यांना आशा आहे की त्या आमच्या ज्या काही मागण्या आहेत, जे काही आमचे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा ते पूर्णपणे प्रयत्न करतील आणि जे आमचं प्रशासन आहे ट्रायबल विभागाचं ते देखील या मागण्यांचा विचार करून जर त्यांना जाग आली असेल तर ते ह्या प्रश्न कदाचित ते आजच सोडवण्याचा प्रयत्न करतील आणि सोडवावेत अशी आमची इच्छा आहे। नाहीतर मग जे आंदोलन आहे ते आम्ही अजून तीव्र स्वरूपात कसं होईल याकडे लक्ष करू। चंद्रशेखर भांगे, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।